राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 10 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। साक्षात्कार झाला की वासना राहत नाही। वासना नाशाशिवाय साक्षात्कार नाही आणि ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय निर्वासन होत नाही असा काहीसा प्रकार आहे। परंतु निर्वासन होण्यासाठी साक्षात्कार होणं हे अत्यंत जरूर आहेच। याचं कारण काय असावं? मनुष्याच्या जन्माला येण्यापूर्वी आणि मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अनेक जन्मांच्या अनेक वासना अपूर्ण राहिलेल्या असतात। देहासंबंधांच्या वासना, देहाला असणारं मर्यादित स्वातंत्र्य आणि अस्तित्वाचा काळ, त्या देहामध्ये असताना असलेली सामाजिक, नैतिक, शारीरिक बंधनं या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे माणसाच्या वासना पूर्ण होऊ शकत नाहीत। पुन्हा वासना या न जातु कामकामान उपभोगेन शाम्यते या वचनाप्रमाणे कधीच शांत होत नाहीत। जितका उपभोग घ्यावा तितक्या त्या तूप टाकलेल्या अग्नीप्रमाणे जास्तच भडकतात। खरी गोष्ट अशी आहे की आम्ही भोग भोगतच नसतो, वासना आम्हाला भोगतात। आम्हीच भुक्त आहोत हे आपल्या लक्षात येतच नाही। वासना या पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रातल्या आहेत। पुन्हा पुन्हा त्या आपलं स्वामित्व गाजवतातच। याच्यातून सुटका ही सहज गोष्ट अजिबात नाही। आता जरा मी एखाद्या इच्छेतून सुटतो असं म्हणेपर्यंत ती इच्छा कुठल्या क्षणाला माझ्यावर घाव घालेल सांगता येत नाही। अचानक एखाद्या शांत जलाशयावर तरंग उमटावा तशी ती एकदम येते आणि खळबळ माजवते। म्हणून फार सावधगिरीनं वागावं लागतं। शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 गोष्टीमधून माणसाला सुख लाभतं असं त्याला वाटतं। वास्तविक सुख बाहेर नाहीच आहे। बघा, विषय बाहेरच राहतो, पण त्याच्या अनुषंगानं येणारी या माध्यमातून सुखाची अनुभूती आतमध्ये होते। कारण अंतर्वृत्ती ठीक नसली तर बाह्य विषय असूनसुद्धा सुख वाटत नाही हा अनुभव आहे। म्हणून आत्मज्ञान झालं की सर्व वासना विराम पावतात, कारण तो सर्व सुखांचा सागर आहे, तो सुखरूप आहे। सुखाच्या सर्व इच्छा, सर्व वासना त्याच्या दर्शनानं, साक्षात्कारानं शांत होतात आणि माणूस सुखरूपच होतो असं परमपूज्य दादा म्हणतात। त्यासाठी गुरुकृपा अत्यावश्यक आहे। वासनांशी लढा साधक स्वसामर्थ्यावर देऊ शकतच नाही। सद्गुरुकृपेची ढाल असली की तो नक्की यशस्वी होतो। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।